हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर इथेशी मी बनवीत घेतली झटपट पनीरची भाजी. आता घाई असल्यावर ही भाजी पटापट होतं. असं पनीर कापूनशी गरम पाण्यात घालून जायचं. आता इथं अर्धे वाटी दही, हळद, आगरी मसाला, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला ना मीठ घालून नीट मिक्स करून घेतलाय. याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही पेस्ट स्मूथ असली पाहिजे. मग एका कढईत अर्धा ग्लास पाणी घालून त्यान कपलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण ना थोडा तूप घातलाय ना. मी इथं थोडं त्याच्यात खडे मसाला बी घातल्यात, जसे की काली मिरी, लवंग, दालचिनी, स्टारफूल. आता ही रेसिपी माझ्यासारखं कमी तेलाचं जेवण जेवणाऱ्यांसाठी आता मी 10-15 मिनिटं झाकून सर्व शिजून घेतला होता ना. मग त्याच्यात दह्याची पेस्ट घातली ना. मग नीट घाटलून जेवण आटून दिली. आता याच्यात 7-8 काजू घातलं ना, ते पेस्ट अजून क्रीमी होतं. आता मस्त शिजवून सर्व आटवून घेतलंय ना. थंड झाल्यावर याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची. आता याच्यात आपण जे खडे मसाला घातलेलं ना, ते काढूनशी घ्या, म्हणजे ओव्हर फ्लेवर येणार नाही. झाली ना आपली पटकन स्मूथ पेस्ट रेडी. आता इथं तेच कढईत 2 चमचे तूप घालून त्याच्यात थोडी साखर घातली ना. केलेली सर्व पेस्ट घालून त्यात थोडा पाणी घातला ना, शिजून दिला. आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थोडी थिक झाल्यावर त्याच्यात पनीर घालायचंय. आता याला तुम्ही बटर किंवा घीचा स्मोक दिला ना, तर ही भाजी एकदम हॉटेल सारखी लागतं. पनीर घातल्यावर 10-15 मिनिटं शिजवून त्यात बारीक कपलेली कोथिंबीर घातली. झाली आपली हॉटेल सारखी भाजी रेडी. मग आता का बनवा तुम्ही पण पटशीना. करा नवीन रेसिपीसाठी फॉलो.